find the vector equation of the line. Find the vector equation of the line. वेक्टर इक्वेशन विचारलंय. ओके, कशाचं वेक्टर इक्वेशन? पासिंग थ्रू म्हणजे काय झाला? हा पॉईंट झाला, पॉईंटचा पोझिशन वेक्टर झाला, ज्या पॉईंटमधनं लाईन पास होते, म्हणजे हा झाला ए बार. अँड पॅरलल टू द लाईन जॉईनिंग पॉईंट्स हे एक लाईन आणि ही एक लाईन. परत मूर्खपणा करत आलेच का मुलं काही? तर हा ए बार आहे. आता प्रॉब्लेम कसा आहे, आपला डायग्राम आपण आपली नेहमीची डायग्राम, एक लाईन आहे, या पॉईंटमधनं लाईन पास होतीये, त्याची पोझिशन वेक्टर 2i + j - k, आणि त्याला दुसरी लाईन एक पॅरलल असते. एकाच पॉईंटमधून लाईन पास व्हायला लागली म्हणून आपण कुठला इथं लिहून दिले नाही दिसत. ठीक आहे, आपण इथं मी तर लिहितो, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. हे इक्वेशन होतं एकाच पॉईंटमधून जे लाईन पास होत आहे, आणि हा आपला बी बार आहे. पण आपल्याला बी बार दिलाय का? नाही दिलं. तर बी बारच्या ऐवजी काय दिलंय? पॅरलल टू द लाईन जॉईनिंग पॉईंट. दोन पॉईंटला जॉईन करणारी जी लाईन आहे, ती पॅरलल लाईन आहे. ती काय? पॅरलल लाईन, म्हणजे ती बी बार आहे. बी बारचं डायरेक्ट इक्वेशन दिलं नाही त्यांनी. बी बारचं काय दिलंय? ज्या दोन पॉईंटमधून बी बार पास होतोय ते दोन पॉईंट दिलेत. ज्या दोन पॉईंटमधून बी बार पास होतोय ना, ते दोन पॉईंट दिलेत. हा पहिला पॉईंट आहे आणि हा दुसरा पॉईंट. म्हणजे आता इथं काय काय दिलेत बघूया आता. लेट ए बी सी बी द पॉईंट्स. म्हणजे हा पॉईंट ए मधून आपली नेहमीची लाईन पास होतीये म्हणून त्याला ए म्हणलं पॉईंट. आणि ज्या पॉईंटमधून पॅरलल लाईन म्हणजे बी बार पास होतोय त्या पॉईंट्सना बी आणि सी म्हणलं. त्या पॉईंटना काय म्हणलं? बी आणि सी. हे बघा इथं बी आणि सी. ए बार आपला पोझिशन वेक्टर 2i + j - k. हा बी बार आहे, बीचे पोझिशन वेक्टर, आणि हे सीचे पोझिशन वेक्टर. मग या पूर्ण लाईनचे पोझिशन वेक्टर काय असतील? बी सी. एक मिनिट. बी आणि सी या पॉईंटमधून बी सी हा वेक्टर चाललाय, चाललेला आहे. तर एकच मिनिट. बी आणि सी या पॉईंटमधनं पास होतोय वेक्टर, म्हणजे आपला बी बार, बी सी काय झाला? आपला बी बार झालाय. मग बी सीचं पोझिशन वेक्टर काय असेल? बीचं पोझिशन वेक्टर दिलंय, सीचा पोझिशन वेक्टर दिलाय, त्यावरनं बी सीचा काढला बघा, सी मायनस बी हा बी सीचा पोझिशन वेक्टर. म्हणजे आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर ही जे पोझिशन वेक्टर आलेलं आहे बी सीचं, तोच म्हणजे आपला पॅरलल लाईनचा पोझिशन वेक्टर आहे, म्हणजे बी बारचा. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. ए बार प्लस लॅम्बडा बी बार. सबस्टिट्यूट करा सगळं. ए बार सबस्टिट्यूट केलं, हा बघा ए बार सबस्टिट्यूट केलंय. बी बार म्हणजे काय? बी सी बार आहे. बी बार म्हणजे बी सी बार, म्हणजे हा बी सी बार आहे, हा बी बार आहे, आणि तो बी बार इथं सबस्टिट्यूट केलाय. बघा हे दोन्ही सेम आहेत का? कसा सर्कल तयार झालाय? 2i + j - 2k. 2i + j - 2k. कसं कळायला आलं बघितलात का? म्हणजे तुम्हाला पॉईंट दिलेला आहे, ज्या पॉईंटमधनं पास झालाय, पण ज्या लाईनला पॅरलल आहे ती लाईन डायरेक्ट दिलेली नाहीये. तर त्या लाईनचे पॉईंट्स दिलेत, आणि त्या पॉईंट्सवरून आपण त्या लाईनचा पोझिशन वेक्टर तयार केला. तोच म्हणजे आपला पॅरलल लाईन. हे कळालं का प्रॉब्लेम? कळालं नसेल तर विचारू शकता, अनम्यूट करून विचारू शकता, किंवा मेसेज टाकू शकता. तर आपण पुढे जाऊया. Find the vector equation of line. Find the vector equation of line passing through A and B.
पासिंग थ्रू ए अँड बी. आता इथे 2 पॉईंट चालू आहे बघा, 2 पॉईंट चालू आहे. 2 पॉईंटचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, इथं दिलेलं आहे. 2 पॉईंट मधून पास होणाऱ्या लाईनचं इक्वेशन आपल्याकडे आहे. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा इंटू बी बार मायनस ए बार. हे ए बार आहे, हा बी बार आहे. बघा ए बार, ए या पॉईंटचा पोझिशन वेक्टर इथं दिलेला आहे, आय प्लस 2j प्लस 3k. कम्पेअर करा दोन्ही. आणि बीचं 2i प्लस 3j प्लस 4k, तो इथं आलेला आहे. सबस्टिट्यूट करा. काय राहिलं आहे आता? सबस्टिट्यूशन करायचं. फायनल आन्सर आलं. फायनल आन्सर आलाय. काही अवघड आहे का? काहीच अवघड नाही आहे. फक्त ए बार काय आहे, बी बार काय आहे, हे फक्त आपल्याला माहिती असायला हवेत. हे फक्त आपल्याला माहिती असायला पाहिजे. हे इझी आहेत प्रॉब्लेम. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन. फाइंड, आता कार्टेशियन आलेत बघा. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ए. पासिंग थ्रू ए म्हणजे एका पॉईंट मधून चाललाय, एकाच मग पॉईंट मधून चाललाय बघा. अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज 2, 3, 7 म्हणजे ए बी सी दिलेलं आहे. ए बी सी बघा, डिनॉमिनेटर डायरेक्शन रेशो दिलेत ए बी सी. ते काय 2, 3, 7 म्हणून इथं डिनॉमिनेटरला 2, 3, 7 आलं. ठीक आहे, डायरेक्शन रेशोचं जर काम झालं. आणि कुठल्या पॉईंटमधनं चाललाय 1, 2, 3. कार्टेशियन इक्वेशन एका सिंगल पॉईंटमधनं जर लाईन जात असेल तर त्याचा कार्टेशियन इक्वेशनचा हा फॉर्म्युला आहे. तुम्हाला माहिती आहे, काल आपण बघितलाय. x मायनस x1 अपॉन a इक्वल टू y मायनस y1 अपॉन b इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन c. तर ए बी सी आपण बघितलंय. ए बी सी काय आहे ते आपण इथं पाहिलंय, बरोबर. x1 y1 z1 आपल्याला माहिती असतात. ए हा पॉईंट असतो. ए हा पॉईंट आपण काय कन्सिडर करतो, x1 y1 z1. सबस्टिट्यूट करा 1, 2, 3. बघा किती इझी आहे. 2-2 मार्काचे प्रॉब्लेम्स आहेत हे. हे सगळेच्या सगळे 2-2 मार्काचे प्रॉब्लेम्स आहेत. x मायनस 1 अपॉन 2, y मायनस 2 अपॉन 3, z मायनस 3 अपॉन 7. नेक्स्ट कार्टेशियन इक्वेशनच आहे, पण 2 पॉईंट मधून पास होणार आहे. 2 पॉईंट मधून पास होणार आहे. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ए आणि बी. ए आणि बी मध्ये ए ला आपण x1 y1 z1 म्हणत असतो, बी ला x2 y2 z2 म्हणत असतो. मग कार्टेशियन इक्वेशनचा हा फॉर्म्युला पार्टच करावा लागेल तुम्हाला, त्याशिवाय मग हे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार. जरी प्रॉब्लेम कुठल्या टाईपचा आहे हे ओळखता आलं तरी फॉर्म्युला जर माहीत नसेल तर सगळंच अवघड आहे. x1 x2 x आहे तसाच राहतो आपला, x आहे तसाच राहतो. x1 x2 x1 y1 z1 x2 y2 z2 तुम्हाला दिलेलं ते सबस्टिट्यूट करा. बघा x2 किती आहे इथं 2 आहे, x1 1 आहे म्हणून 2 मायनस 1, 2 मायनस 1 1. सगळं डिवायडेड बाय 1 आलं. म्हणजेच काय x मायनस 1 इज इक्वल टू y मायनस 2 इज इक्वल टू z मायनस 3. हा रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन आहे. ठीक आहे. बघलेला कोणीतरी सांगा, वेटिंग करू नको म्हणून, ऍड करणार नाहीये. लाडे किंवा कोळी बघलेला सांगा की ऍड करणार नाहीये, वेटिंग करू नका म्हणून. व्हेरीफाय दॅट कोऑर्डिनेट्स ऑफ बी सॅटिस्फाय द अबोव इक्वेशन. कोऑर्डिनेट्स ऑफ बी सॅटिस्फाय द अबोव इक्वेशन. ठीक आहे, तर बघूया त्याचा काय एवढं ऍक्टिव्हिटी येते. पहिला प्रॉब्लेम बघूयात. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन्स ऑफ अ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ए अँड परपेंडिक्युलर. हा नाही, सेंड झाल्याशिवाय नाही म्हणून सांग त्याला. मला मिळाल्याशिवाय नाही म्हणून सांग. मला होमवर्क मिळाल्याशिवाय मी ऍड करणार नाही. मला बाकीचे, आता तो एकटा असं कारण सांगितल्यावर बाकीचे पण कारण सांगतील ना. सगळ्यांचंच कशाला कारण ऐकून घेतो, सगळ्यांना सेम नियम. ठीक आहे, तर परत आपला तो डायग्राम, परत आपली डायग्राम की ए या पॉईंटमधनं पास होतोय, ए या पॉईंटमधनं पास होतोय
आणि परपेंडिक्युलर टू द वेक्टर्स, परपेंडिक्युलर टू द वेक्टर्स बी बार अँड सी बार, बी बारला आणि सी बारला परपेंडिक्युलर आहे, बी बार आणि सी बारला परपेंडिक्युलर आहे. तर दोन परपेंडिक्युलर वेक्टर्स, समजा एखादा वेक्टर दोन वेक्टरला परपेंडिक्युलर असेल, एखादा वेक्टर जर दोन वेक्टरला परपेंडिक्युलर असेल, म्हणजे समजा हा या निळ्या लाईनला, या मधल्या निळ्या लाईनला ही येलो लाईन पॅरलल आहे, बरोबर का? याची छोटी निळी लाईन दिसते, ब्ल्यू लाईन, त्याला येलो लाईन पॅरलल आहे. म्हणजे ही येलो लाईन देखील या दोन्ही रेड लाईनला परपेंडिक्युलर आहे, बरोबर का? बघा इथं असं परपेंडिक्युलर आहे, दोन लाईनला काय परपेंडिक्युलर आहे. मग येलो लाईन दोन वेक्टर्सना परपेंडिक्युलर आहे. आणि दोन वेक्टर कुठले आहेत? बी बार, एक मिनिट, बी बार आणि सी बार हे दोन असे वेक्टर आहेत की त्यांना ही येलो लाईन परपेंडिक्युलर आहे. मग येलो लाईनचं इक्वेशन काय असेल? 2-3 वेळा बघितलं आपण की एखादा वेक्टर जर दोन वेक्टरला परपेंडिक्युलर असेल, राईट हँड थंब रूल, एखादा वेक्टर जर दोन लाईनला परपेंडिक्युलर असेल तर त्याचं इक्वेशन काय असतं? बी बार क्रॉस सी बार, बी बार क्रॉस सी बार. याचा अर्थ या येलो लाईनचं इक्वेशन काय? बी बार क्रॉस सी बार. आणि ती येलो लाईन आपल्या रिक्वायर्ड लाईनला म्हणजे ब्ल्यू लाईनला पॅरलल आहे. म्हणजे बी बारच्या ऐवजी काय आलं? बी बारच्या ऐवजी आलं बी बार क्रॉस सी बार. बी बार काय असतो? पॅरलल लाईन. बी बार काय असतो? पॅरलल लाईन. मग इथं पॅरलल लाईन काय आहे? बी बार क्रॉस सी बार आहे, तो घ्यायचा. मग फॉर्म्युला कसा येईल? फॉर्म्युला आपला असतो कुठला? नेहमीचा आर बार, परत एकदा लिहितोय तोच, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार, लॅमडा बी बार. इथं बी बारच्या ऐवजी काय? बी बार क्रॉस सी बार आहे. मग इक्वेशन कसे येणार? लॅमडा इंटू बी बार क्रॉस सी बार, लॅमडा इंटू बी बार क्रॉस सी बार. ठीक आहे, लॅमडा इंटू बी बार क्रॉस सी बार. मग बी बार क्रॉस सी बार काढलं, आय जे के 1 1 1 1 2 -1 बी क्रॉस प्रोडक्ट आहे. तुम्हाला इथं बी बार दिलेला आहे, सी बार दिलेला आहे, याच्यावरून ए बार काढायचं, सबस्टिट्यूट करा. आणि विचारलं काय बघा? कार्टेशियन इक्वेशन विचारलेलं आहे, कार्टेशियन इक्वेशन विचारलेलं आहे. बघा तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करून उपयोग नाही आहे. मी इथं चुकून हे पाहिलंच नाही, मी तुम्हाला दिलं आहे वेक्टर इक्वेशन. हा फॉर्म्युला खरं उपयोगाचा नाही आहे. मग हे काढलं कशाला? बी बार क्रॉस सी बार. बी बार क्रॉस सी बारचे आपल्याला पोझिशन वेक्टर मिळाले, बी बार क्रॉस सी बारचे आपल्याला पोझिशन वेक्टर मिळाले, आणि ते पॅरलल लाईनचे पोझिशन वेक्टर आहेत, बरोबर? आणि म्हणजे येलो लाईनचे. आणि काल बघितलं होतं की येलो लाईनचे म्हणजे पॅरलल लाईनचे पोझिशन वेक्टर ज्या कोऑर्डिनेट पासून तयार होतात ते कोऑर्डिनेट म्हणजेच डायरेक्शन रेशो असतात. ते कोऑर्डिनेट म्हणजे बघा, हा पॅरलल लाईनचं पोझिशन वेक्टर आहे 3i + 2j + k, आणि हा पोझिशन वेक्टर कुठल्या पॉईंटपासून तयार झाला आहे? -3 + 2 आणि 1. आणि -3 + 2 आणि 1 म्हणजेच काय असतात? डायरेक्शन रेशो. म्हणून ए बी सीच्या ऐवजी काय आलं आहे? -3, 2 आणि 1. कळालं का? ए बार आलेला आहे, ए बार 2 1 -3, मायनस मायनस प्लस 3 येतं इथं. काय झेड - Z1 असतो. हे न्यूमरेटर ठीक आहे, डिनॉमिनेटर समजलं का? बघा, डिनॉमिनेटरला -3 2 1 कसं आलं? -3 इथं डिनॉमिनेटरला काय असतात? डायरेक्शन रेशो. आणि डायरेक्शन रेशो कुठनं फाइंड आउट करतो आपण? पॅरलल लाईनचे कोऑर्डिनेट. पॅरलल लाईनचे कोऑर्डिनेट म्हणजेच काय असतात? डायरेक्शन रेशो. तर इथं पॅरलल लाईन काय आहे? बी बार क्रॉस सी बार, म्हणजेच त्याचे कोऑर्डिनेट घ्यायचे. बी बार क्रॉस सी बारचे कोऑर्डिनेट -3 + 2 आणि 1, ते इथं सबस्टिट्यूट केलं, कार्टेशियन इक्वेशन आलं. ठीक आहे, समजला का हा प्रॉब्लेम? ज्यांना समजलं त्यांना विचारू शकता, थांबून लगेच कुठलाही प्रॉब्लेम थांबून लगेच विचारू शकता. लाडे त्याला एकदा परत एकदा सांग, होमवर्क मिळाल्याशिवाय ऍड करणार नाहीये, तू वेट करू नको म्हणा. होमवर्क मिळाल्याशिवाय ऍड करणार नाहीये. आलाय त्याचा होमवर्क, 1 मिनिटाचा होमवर्क आलाय.
हम्म. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. कुठलाही प्रॉब्लेम समजला नाही तर लगेच थांबून विचारा. जर समजा जर तुम्ही विचारला नाहीत आणि समजा नंतर तुम्ही विसरलात तर रेकॉर्डिंग परत एकदा बघा. कुठल्या मिनिटाला आपण हा प्रॉब्लेम बघितलाय ते जरा नीट बघून. अँगल विचारलाय, फाइंड द अँगल बिटवीन टू लाईन्स. दोन लाईन मधला अँगल विचारलाय आणि दोन लाईनचे इक्वेशन दिलेलं आहे. दोन लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे. इक्वेशन बघून आपण सांगू शकतो की हा आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार या फॉर्ममध्ये. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार हे कुठल्या लाईनचे इक्वेशन्स आहेत? इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू अ सिंगल पॉइंट अँड पॅरलल टू गिवन वेक्टर याचे आहेत. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. आता या पर्टिक्युलर इक्वेशनमध्ये हा ए बार आहे आणि हा बी बार आहे. लॅमडा बी बार म्हणजे हा बी बार झाला. आणि या इक्वेशनमध्ये ए बार काय झाला? जो पहिला आहे तो ए बार हा आणि लॅमडा सोबतचा बी बार. त्यांच्यामधला अँगल विचारलाय. ठीक आहे. तर लेट बी बार अँड सी बार बी वेक्टर्स अलॉंग गिवन लाईन्स. म्हणजे यांना बी बार आणि सी बारच नाव दिलंय यांनी. बी बार आणि सी बार. ओके. हे बघा याला आता परत कसं झालंय, A1 पॉइंट सेम आहे बघा. इक्वेशन जर तुम्ही कम्पेअर केलं, हे बघितलं तर ज्या पॉईंटमधनं पास होतोय तो पॉईंट सेम आहे. आय प्लस 2j प्लस 3k, आय प्लस 2j प्लस 3k. म्हणजे एकाच पॉईंटमधनं दोन लाईन पास होत आहेत. हा झाला, जरा मोठं करूयात आपण याला पॉईंटला म्हणजे तुम्हाला समजेल. हा पॉईंट हा ए आहे. ए या पॉईंटमधून हे दोन्ही इक्वेशन पास होत आहेत. हे दोन्ही इक्वेशन पास होत आहेत. ओके. आणि एकाच वरची जी लाईन आहे त्याला एक वेक्टर पॅरलल आहे. असा वरची जी लाईन आहे त्याला वेक्टर पॅरलल आहे. त्याचा इक्वेशन हा आहे असं कन्सिडर करा. त्याचा इक्वेशन हा आहे, त्याला म्हणलं बी बार. आणि खालची जी लाईन आहे त्याला जो वेक्टर पॅरलल आहे त्याला म्हणायचं सी बार. त्याला काय म्हणलं? सी बार. आणि त्याचं इक्वेशन हा आहे आय प्लस 2j प्लस के. तेच इथं सांगितलंय. हा बी बार आहे, पहिल्या लाईनचा पॅरलल वेक्टर, आणि हा दुसऱ्या लाईनचा पॅरलल वेक्टर. तर इथं एक ऑब्झर्वेशन करा की एक मिनिट कलर चेंज करतो. यातला आपल्याला अँगल विचारलाय. दोन लाईन मधला अँगल म्हणजे त्या दोन लाईनला जे पॅरलल लाईन आहेत त्यांच्यामधला अँगल. बडबड केलं काय कळालं? आता हे जे बी बार आहे ते मी इकडे एक्सटेंड केलं, असं वाढवलं. हे सी बार मी असं एक्सटेंड केलं, इकडे असं वाढवलं. तर हा जो अँगल तयार होईल तो आणि हा अँगल दोन्ही सेम असतात. दोन्ही सेम असतात. म्हणजे परत अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, डायग्राम काढून दाखवतो. की समजा ही अशी लाईन आहे आणि हा याच्यामधला अँगल आहे. आता या लाईनला अजून एक लाईन पॅरलल आहे. ती पॅरलल लाईन अशी आहे. आणि या खालच्या लाईनला पण एक लाईन पॅरलल आहे, ती लाईन अशी आहे. तर त्या पॅरलल लाईन मध्ये देखील अँगल तयार झालाय. तर पॅरलल लाईन मधले अँगल्स
इक्वल असतात. पॅरलल लाईन मधले अँगल्स काय असतात? इक्वल असतात. म्हणजे हा ब्लॅक अँगल आणि हा येलो अँगल दोन्ही काय असणार आहेत? इक्वल असणार आहेत. बरोबर? असा हा रूल आहे. असा एक रूल असतो. तर या दोन लाईन मधला अँगल म्हणजेच या दोन लाईनला जे पॅरलल लाईन आहेत त्यांच्यामधला अँगल आणि या दोन लाईनला पॅरलल लाईन कुठले आहेत? या दोन लाईनला पॅरलल लाईन बी बार आणि सी बार आहेत. बरोबर? म्हणजे बी बार आणि सी बार मधला अँगल म्हणजेच या दोन लाईन मधला अँगल. कळालं का मी काय काय बडबड केलं ते? बी बार आणि सी बार काय आहेत? या दोन लाईनला पॅरलल आहेत. पॅरलल लाईन मधला अँगल काय आणि ते कशाला पॅरलल आहेत? त्या दोन लाईन मधला अँगल काय? दोन्ही काय असणार आहे? सेम असणार आहेत. मग इथं पॅरलल आहेत बी बार आणि सी बार. बी बार आणि सी बार मधला अँगल हा कशाच्या इक्वल असतो? हे जे दोन इक्वेशन आहेत त्यांच्या इक्वल असतो. म्हणजे हे दोन अँगल काय असतात? इक्वल असतात. म्हणजे तुम्ही या ज्या दोन लाईन मधला अँगल विचारलाय तो कसा फाइंड आउट करणार? ते दोन लाईन कुठल्या दोन लाईनला पॅरलल आहेत? त्या दोन पॅरलल लाईन मधला अँगल म्हणजेच यांचा पण अँगल. कळालं का? म्हणून इथं हा फॉर्म्युला यूज करण्याचं कारण तेच आहे. cos थिटा इज इक्वल टू बी बार डॉट सी बार डिवायडेड बाय मॉड बी बार इन डॉट मॉड सी बार किंवा डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलं तरी चालतंय. तर इथं बी बार सी बारच्या इथलं काय घेतलं असता तुम्ही? ए बार तर सेम आहे, मग तुम्हाला बी बार आणि सी बारच घ्यावं लागलं. ए बार तर सेम आहे दोघांचा, बघा एकाच पॉईंटमधनं पास होतोय, त्यामुळे दोघांचे पोझिशन वेक्टर पण सेम आहेत. बरोबर? म्हणून इथं बी बार हा पॅरलल लाईन आणि दुसऱ्याचा सी बार हा पॅरलल लाईन, या दोन लाईन मधला अँगल घेतलाय म्हणून इथं बी बार आणि सी बार घेतलाय. हा फॉर्म्युला आहे. बी बार आता राहिलं काय? फक्त सबस्टिट्यूट करून सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय केल्यानंतर कॉस थिटा किती आलाय? 0 आलाय. म्हणजे थिटा इक्वल टू 90. म्हणजे लाईन्स काय आहेत? एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. पण ही कन्सेप्ट समजली का? बघा, दोन लाईन मधला अँगल म्हणजे ते दोन लाईन बाकीच्या दुसऱ्या कुठल्या दोन लाईनला पॅरलल आहेत? त्या पॅरलल लाईन्स मधला अँगल. हे जे इथं ब्लॅक लाईन्स दिसतात, दोन ब्लॅक लाईन्स आहेत, ते पॅरलल लाईन्स आहेत. ते पॅरलल कुणाला आहेत? रेड लाईनला आहेत. मग रेड लाईन मधला अँगल म्हणजेच या ब्लॅक लाईन्स मधला अँगल. म्हणजे तुम्हाला विचारला रेड लाईनचा अँगल, हे जे इक्वेशन्स आहेत दोन्ही ते हे रेड लाईनचे आहेत. तुम्हाला विचारला रेड लाईनचा अँगल, पण ते आपण कशावरनं फाइंड आउट केलंय? हे रेड लाईन कशाला पॅरलल आहे? ब्लॅक लाईनला. मग त्या ब्लॅक लाईन मधला अँगल याच्यावरून आपण रेड लाईन मधला अँगल फाइंड आउट केलेला आहे. ठीक आहे? तर बघा, अँगल बिटवीन लाईन्स इज सेम ॲज अँगल बिटवीन बी बार अँड सी बार. Angle between lines is same as the angle between B bar and C bar. The angle between B bar and C bar is given by. हे बघा, हा फॉर्म्युला आहे. सबस्टिट्यूट केला, आन्सर काढलं. ठीक आहे? शंका असतील तर विचारू शकता. नेक्स्ट पण बघू शकतो आपण. show that r bar is equal to minus I minus 3j plus 4k plus lambda into minus 10I minus j plus k and r bar equal to, म्हणजे हे परत r bar is equal to a bar dot b bar, दोन्ही इक्वेशन बघा, a bar dot b bar नाही, r bar is equal to a bar plus lambda b bar, r bar is equal to a bar plus lambda b bar याच फॉर्म मध्ये आहेत. ए बार प्लस लॅमडा बी बार. ए बार इथं प्लस आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे, प्लस लॅमडाच्या ऐवजी म्यू घेतलाय, कारण दोन्ही सेम वाटू नयेत म्हणून लॅमडाच्या ऐवजी काय घेतलंय? म्यू घेतलाय.
म्यू बी बार इंटरसेक्ट इच अदर, दोन्ही काय होत आहेत, इंटरसेक्ट होत आहेत, एकमेकांना इंटरसेक्ट होत आहेत. फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आणि जर ते इंटरसेक्ट आहेत तर कुठल्या पॉइंटला इंटरसेक्ट आहेत त्याचे तुम्हाला पोझिशन वेक्टर काढायचं आहे. प्रॉब्लेम कळाला का? दोन लाईन आहेत आणि हे दोन लाईनचे इक्वेशन त्यांनी दिले. ओके, ते दोन लाईन इंटरसेक्ट होत आहेत, ते दोन लाईन काय होत आहेत, इंटरसेक्ट होत आहेत. आणि कुठल्या पॉइंटला इंटरसेक्ट होत आहेत हे प्रूव्ह करा म्हणलंय. आणि कुठल्या पॉइंटला इंटरसेक्ट होत आहेत त्याचे पोझिशन वेक्टर काढा म्हणलंय. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला त्याचे कोऑर्डिनेट पण आपल्याला बघावं लागणार आहे. ओके, तर एक 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 बघूयात. प्रॉब्लेम समोरच आहे तुमच्या. पोझिशन वेक्टर ऑफ a variable point on the line. पोझिशन वेक्टर काय केलं त्यांनी, आर बार. बघा इथं अजून एक नोट डाऊन करण्यासारखी गोष्ट काय आहे, इथं पण आर बार आहे, इथं पण आर बारच आहे. आर बार चेंज आहे का? म्हणजे R1 बार असं केलंय का? इथं जसं लॅमडा चेंज केलेला आहे, दोघांचा ए बार पण चेंज आहे. म्हणजे दोघांचा ज्या पॉईंट मधनं दोन्ही लाईन पास होत आहेत ते दोन्ही पॉईंट पण वेगवेगळे आहेत. मगाशी वर सेम होते, ए बार सेम होता, इथं ए बार वेगवेगळा आहे, इथं बी बार पण वेगवेगळा आहे. त्यामुळं यांचा पॅरामीटर जो आपण वर लॅमडा कन्सिडर केलो तो पण वेगळा आहे, इथं म्यू आहे. पण आर बार वेगळा आहे का? आर बार वेगळा नाहीये. म्हणजे याच्यावरूनच कळत आहे, इक्वेशन वरूनच कळत आहे की दोन्ही एकाच दोघं इंटरसेक्ट होत आहेत. कारण दोघांमध्ये एक कॉमन पॉईंट आहे, त्याचा पोझिशन वेक्टर आहे आर बार. दोघांमध्ये जर दोन्ही अजिबातच इंटरसेक्ट होत नसले असते तर ह्याला R1 याला R2 असं नाव दिलंय. आर बारच म्हणण्याचं कारण काय? कारण दोघांचे आर बार सेम आहेत, दोघांचा आर बार सेम आहे. आर बार काय असतो? आर बार आपण वर बघितलंय, ओ पी चे पोझिशन वेक्टर, पी या पॉईंटचे पोझिशन वेक्टर असतात. पी हा पॉईंट कुठं असतो? लाईनवर असतो. मग पी चे पोझिशन वेक्टर जर आर बार असतील आणि आर बार हा दोघांकडे जर असेल, याचा अर्थ पी हा पॉईंट पण दोघांकडे पाहिजे, म्हणजे दोघांमध्ये एक कॉमन पॉईंट आहे, दोघांमध्ये एखादा असा कॉमन पॉईंट आहेच. म्हणजेच एखादा कॉमन पॉईंट असणं म्हणजेच काय? तोच त्याचा इंटरसेक्शन पॉईंट झाला. इक्वेशन वरूनच तुम्ही तोंडी सांगू शकता, पण आपल्याला थिअरॉटिकली प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, मग आर बार इज इक्वल टू हे पहिलं इक्वेशन घेतलं, लॅमडा ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केला, लॅमडा मायनस 10i, लॅमडा मायनस जे, लॅमडा इंटू के, लॅमडा मायनस जे नाही, मायनस लॅमडा जे आणि प्लस लॅमडा के. त्यानंतर आय चे कोइफिशियंट, जे चे कोइफिशियंट आणि के चे कोइफिशियंट हे कॉमन घेतले. हे बघा, आय चा कोइफिशियंट, जे चा कोइफिशियंट, के चा कोइफिशियंट कॉमन घेतला. तो झाला आपला आर बार. हा इक्वेशन इज इक्वल टू काय आहे? आर बार आहे. ओके, काय केलं? फक्त इक्वेशन सिम्प्लिफाय केलंय. वरचा इक्वेशन हा सिम्प्लिफाय केलाय, लॅमडा ब्रॅकेटमध्ये घेतला, आय चा कोइफिशियंट, जे चा कोइफिशियंट, के चा कोइफिशियंट कॉमन घेतला. हा आपला आर बार. लिहून ठेवूयात आर बार कळावं. आता दुसरं इक्वेशन घेतलं, ते पण सेम तसंच केलं. म्यू ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केला आणि त्यांचे आय, जे आणि के कॉमन घेतले, हा पण आपला आर बारच आहे, आणि दोन्ही सेम आहेत म्हणून खाली बघा दोन्ही इक्वल दाखवलंय. दोन्ही इक्वेशन बघा, गिवन लाईन्स इंटरसेक्ट इच अदर इफ, दोन्ही लाईन इंटरसेक्ट होत आहेत किंवा इफ देअर एक्झिस्ट सम व्हॅल्यूज ऑफ लॅमडा अँड म्यू फॉर विच, म्हणजे आपल्याला त्या लॅमडा आणि म्यूचे व्हॅल्यू थोडे बघावं लागणार आहेत. थिअरॉटिकली समजलं काय की हे दोन्ही इक्वल आहेत. हे दोन्ही इक्वल काय आहेत? कारण दोघांमध्ये एखादा कॉमन पॉईंट आहे तो, आणि त्या कॉमन पॉईंटची पोझिशन वेक्टर काय आहेत? आर बार आहे.
कॉमन पोझिशन वेक्टर काय आर बार असणार आहे, बरोबर. आर बार सेम आहेत म्हणून या दोघांचे LHS, हा LHS याचा आणि हा याचा LHS पण सेम आहेत. सॉरी, हा नाही, इथला LHS पण सेम आहे. हां, हे कळालं का? हा LHS आहे आणि हा LHS आहे. हे दोन्ही आर बारची व्हॅल्यू आहेत, त्यामुळे ते दोन्ही काय सेम आहे. आता आयचे कोइफिशियंट परत इक्वल दाखवायचं. हे बघा इथं दाखवलं आहे, हे आयचा कोइफिशियंट. दुसरा हा जेचा, बघा. तिसरा केचा. केचा कोइफिशियंट तो पण इक्वल दाखवला. मग इक्वल दाखवून पुढं काय केलं? बरं ठीक आहे, दाखवलं इक्वल दाखवलं. पुढं गिवन लाईन्स इंटरसेक्ट ईच अदर इफ दिस सिस्टीम इज कन्सिस्टंट. कन्सिस्टंटचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे? कुणाला सिस्टीम इज कन्सिस्टंटचा अर्थ काय? इक्वेशन वरून तुम्ही सांगू शकता, पण तुम्हाला डिटर्मिनंट चॅप्टर झालेलं नाही आहे ना, त्यामुळं तुम्हाला याचं एक्झॅक्ट मिनिंग करणं जरा मुश्किल आहे. ते आपण डिटर्मिनंट वेळेस बघावं लागेल, ते सांगण्याची वेळ पण नाही आहे. तर दोन लाईन इंटरसेक्ट आहेत ह्याचा अर्थ आता तुम्हाला याचं डिटर्मिनंट काढायला लागणार आहे. म्हणजे हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे, हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. मॅट्रिक्समध्ये पण झालं आहे. इक्वेशन कन्सिस्टंट म्हणजे काय होईल? इक्वेशन कन्सिस्टंट म्हणजे पहिल्या इक्वेशनचे कोइफिशियंट बघा, 10 - 1 9, 1 - 3 - 2 दिसतंय का? 1 - 3 - 2, 1 - 4 - 3 इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. तर हे एक तुम्हाला इथं रिमार्क मिळालं बघा. तुम्हाला मी म्हटलं होतं प्रॉब्लेमच्या आधीमध्ये देखील एखादा नवीनच कन्सेप्ट यूज करू शकतील की जे आपल्याला थेअरीमध्ये सांगत नाही. लाईन्स इंटरसेक्ट ईच अदर इफ धिस सिस्टीम इज कन्सिस्टंट. दोन लाईन जेव्हा इंटरसेक्ट कधी होऊ शकतात? जेव्हा हे इक्वेशन कन्सिस्टंट असेल तर. कुठलं इक्वेशन? पहिलं इक्वेशन कन्सिस्टंट असेल तर. आणि पहिलं इक्वेशन कन्सिस्टंट कधी असणार? तेव्हाच असेल की तेव्हा आपण त्याचा तुम्हाला झालेलं आहे a1x + b1y + c1 इज इक्वल टू 0, a2x + b2y + c2 इज इक्वल टू 0, a3x + b3y + c3 इज इक्वल टू 0. हे तुम्हाला मॅट्रिक्समध्ये झालेलं आहे. लक्षात नसेल, 11वीच्या मॅट्रिक्समध्ये झालेलं आहे हे. इज इक्वल टू 0 आलं, डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 आला, डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 आला तर हा इक्वेशन कन्सिस्टंट आहे. हा इक्वेशन काय? कन्सिस्टंट आहे. आणि हा इक्वेशन कशाचा आहे? या दोन लाईनवरून काढलेला आहे, या दोन लाईनवरून काढलेला आहे. आणि जर इक्वेशन कन्सिस्टंट असेल तर इक्वेशन ऑफ लाईन काय असतात? इंटरसेक्ट असतात. इक्वेशन ऑफ लाईन काय असतात? इंटरसेक्ट असतात. समजलं का? बघा, आपण वेगळ्याच पद्धतीने हे सॉल्व्ह केलं, तुम्हाला आधीच कुठलीच पद्धत झालेली नाही. दिस सिस्टीम इज कन्सिस्टंट अँड द लाईन्स आर इंटरसेक्ट. इंटरसेक्ट झालाय हे तर प्रूव्ह आहे, इंटरसेक्ट झालाय हे तर प्रूव्ह आहे. आता आपल्याला त्या इंटरसेक्ट कुठल्या पॉइंटला झालाय त्याचे पोझिशन वेक्टर आपल्याला काढायचे. इक्वेशन लाईन्स कुठल्या पॉइंटला इंटरसेक्ट झालेत त्या पॉइंटचे आपल्याला पोझिशन वेक्टर्स काढायचे. तर बघा, सॉल्विंग एनी टू इक्वेशन. आता काय करायचं? लॅम्बडाची व्हॅल्यू तुम्हाला काढायला लागणार. कुठलेही दोन इक्वेशन सॉल्व्ह करा, कुठलेही दोन इक्वेशन सॉल्व्ह करा. आपला तुम्ही सॉल्व्ह केलेत की इक्वेशन्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही, लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करून लॅम्बडाने म्यूचे व्हॅल्यू काढू शकता. तर लॅम्बडाची व्हॅल्यू आहे 1, म्यूची व्हॅल्यू आहे 1, दोघांची देखील व्हॅल्यू काय? 1 आहे. आणि ते जर इथल्या कुठल्याही इक्वेशनमध्ये जर तुम्ही सबस्टिट्यूट केलं, आयदर या इक्वेशनमध्ये और या कुठे गेलं ते? या इक्वेशनमध्ये, कुठल्याही इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करा, तुम्हाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सेमच मिळतील. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय? सेमच मिळतील. तो इथं मिळालाय. लॅम्बडाच्या इथं सबस्टिट्यूट केलं 1 व्हॅल्यू,
लॅमडाच्या इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचे पोझिशन वेक्टर्स मिळाले. -11i -4j + 5k हे इक्वेशन मिळाले. ठीक आहे. तर इथं समजून घेण्याची गोष्ट काय आहे? समजून घेण्याची गोष्ट ही आहे, जेव्हा दोन लाईन इंटरसेक्ट होतात तेव्हा त्या दोन लाईनचे इक्वेशन्स काय असतात? कन्सिस्टंट असतात. म्हणजेच त्यांच्यापासून तयार होणाऱ्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असते. ठीक आहे. हे प्रॉब्लेम एखाद्या रिमार्क सारखाच आहे किंवा हां युनिक आहे. इन शॉर्ट काय युनिक आहे प्रॉब्लेम हा. त्यामुळे ह्याच्याकडे जरा लक्ष द्या. परत एकदा नंतर बघा हा प्रॉब्लेम. याच्यातला लास्ट आहे तो एक बघूया. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑन द लाइन. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑन द लाइन which are at 3 unit distance from the base point. हा बेस पॉइंट आहे. -1 2 -3. बेस पॉइंट म्हणजे काय? ज्या पॉइंट पासून लाईन सुरुवात होतीये, हा पॉइंट ए यापासून सुरुवात होतीये, त्याचे त्याचं कोऑर्डिनेट काय? -1 2 -3. हे बघा x1 -1 आहे. हा x -1 असतो आपला, x - x1 असं आपलं इक्वेशन आहे. मायनस आहे. x1 किती आहे? x1 आहे -1. सबस्टिट्यूट केलात -1 इंटू मायनस +1 झाला. y - y1 असतो. y1 किती आहे? 2 आहे. y - y1 म्हणजेच y - 2. z1 किती आहे? -3 आहे. z1 -3 आहे. मग z - z1 म्हणजे z +3 आला. म्हणजे हे इक्वेशन जे आहेत, हे जे व्हॅल्यू आहेत तेच ए ची व्हॅल्यू आहेत. हे तर कळालं. आणि खालचे काय असतात? हे डायरेक्शन रेशो ABC 2 3 6 डायरेक्शन रेशो असतात. आता विचारलाय काय? ए या पॉइंट पासून सुरुवात होणारी एक लाईन आहे. हां ए आणि ए चे पोझिशन वेक्टर तुम्हाला दिलेले. आता ए पासून 3 युनिट डिस्टन्सवर एक पॉइंट आहे. 3 युनिट डिस्टन्सवर एखादा पॉइंट आहे. त्याला इथं क्यू कन्सिडर केलाय. त्याचे तुम्हाला कोऑर्डिनेट विचारले. ठीक आहे. तर इथं बघा सिमेट्रिक इक्वेशन इथं यूज करायचं. सिमेट्रिक इक्वेशन याला तुम्ही लॅम्बडा कन्सिडर केलं. ओके. समजा हा x1 y1 z1 आहे. आणि हा x y z आहे. हा काय आहे? x y आणि z. म्हणजे तुम्हाला x y z ची व्हॅल्यू काढलं तर तुम्हाला याचे कोऑर्डिनेट मिळतात. आपण p चे कोऑर्डिनेट x y z घेत होतो बघा वर. आर बार काय असायचं? आर बार म्हणजे xi + yj + zk. काल तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं होतं. म्हणजेच p चे कोऑर्डिनेट काय झाले? x y z. इथं p च्या ऐवजी आपण q घेतलंय. फक्त अल्फाबेट चेंज केलंय, बाकी काही नाही. पण कोऑर्डिनेट काय असणार त्याचं? x y z असणार आहे. विच आर ॲट 3 युनिट डिस्टन्स फ्रॉम द बेस पॉइंट. तर हा x1 y1 z1 म्हणजे याचे कोऑर्डिनेट आहेत -1 2 आणि -3. आणि या दोघातला डिस्टन्स किती सांगितलंय? 3 सांगितलंय. ठीक आहे. तर पहिल्यांदा इथं काय केलं? सिमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय? कार्टेशियन इक्वेशन इज इक्वल टू लॅम्बडा. आपण वर बघितला होता. परत वर जाण्यात काय अर्थ नाहीये, वेळ वाया घालण्यात काय अर्थ नाहीये. तुम्हाला मी म्हटलं होतं की रिमार्क्स वगैरे सगळे लिहून ठेवत जावा. नंतर समोर लिहून ठेवला असेल तर तुम्हाला तिथं सिमेट्रिक इक्वेशन दिसेल. पहिल्या इक्वेशनच्या रिमार्क मधला सिमेट्रिक इक्वेशन इज इक्वल टू लॅम्बडा. हा 2 इकडे गेला, 2 लॅम्बडा झाला. बरोबर. +1 इकडे गेला, -1 झाला. 2 लॅम्बडा -1 म्हणजे x आलं. एक्सची व्हॅल्यू काय आली? 2 लॅम्बडा -1. 3 इकडे गेला, 3 लॅम्बडा. -2 इकडे गेला, +2 झाला. 3 लॅम्बडा +2 ही कशाची व्हॅल्यू झाली? y ची व्हॅल्यू.
ती वायची व्हॅल्यू झाली. 6 इकडे गेलं, 6 लॅमडा प्लस 3 इकडे गेला, -3 झाला. 6 लॅमडा -3, 6 लॅमडा -3 झेडची व्हॅल्यू झाली. म्हणजे XYZ काय आलं तुमचं? 2 लॅमडा -1, 3 लॅमडा प्लस 2, 6 लॅमडा -3, 6 लॅमडा -3. Be a point on the line which is at 3 unit distance from the point. म्हणजे A आणि Q मधला अंतर किती आहे? 3 आहे. A आणि Q मधला अंतर किती आहे? 3 आहे. आता काय राहिलं? फक्त A माहिती तुम्हाला, Q माहिती आणि डिस्टन्स पण माहिती. डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला. डिस्टन्स फॉर्म्युला तुम्हाला वेक्टरमध्ये दिला होता बघा. डिस्टन्स फॉर्म्युला एकदम सुरुवातीला पहिल्याच लेक्चरमध्ये झालाय, पहिल्या का दुसऱ्या लेक्चरमध्ये वेक्टरच्या डिस्टन्स फॉर्म्युला x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z2 - z1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि या सगळ्याचा स्क्वेअर रूट. तर बघा AQ म्हणजे पहिला x2 येणार, हा येणार, मग हा दुसरा येणार. 2 लॅमडा -1 -1 म्हणजे 2 लॅमडा -1 -1 आणि याचा स्क्वेअर मायनस मायनस प्लस, -1 + 1 कॅन्सल, म्हणजे 2 लॅमडाचा स्क्वेअर आला का? 2 लॅमडाचा स्क्वेअर. आता नेक्स्ट 3 लॅमडा प्लस 2, म्हणजे हा x2 हा कन्सिडर करा दुसरा मायनस पहिला, म्हणजे हा 3 लॅमडा प्लस 2 -2, हा 3 लॅमडा प्लस 2 -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 -2 कॅन्सल, 3 लॅमडाचा स्क्वेअर आला बघा. सिमिलरली लास्ट 6 लॅमडा -3 -3 चा स्क्वेअर मायनस मायनस प्लस, -3 + 3 कॅन्सल, 6 लॅमडाचा स्क्वेअर. कळालं का? सॉल्व केलं का बघा, सॉल्व केलं म्हणजे दोघांचा पहिला स्क्वेअर घेतला, स्क्वेअर रूट गेला, इकडचा स्क्वेअर घेतला म्हणल्यावर इथला पण स्क्वेअर घ्यायला पाहिजे. 3चा स्क्वेअर 9. सॉल्व केल्यानंतर तुम्हाला लॅमडाची व्हॅल्यू मिळाली. ती कुठं सबस्टिट्यूट करणार? हे इथं सबस्टिट्यूट करायचं या इक्वेशनमध्ये. म्हणजे लॅमडाचे तुम्हाला 2 व्हॅल्यू मिळाले. म्हणजे रिक्वायर्ड पॉईंट पण किती मिळणार? 2 पॉईंट मिळणार. रिक्वायर्ड पॉईंट पण किती मिळाले? 2 पॉईंट मिळाले. लॅमडाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा दोन्ही पण, एकदा -3/7 एकदा +3/7, तुम्हाला 2 पॉईंट मिळतील. ठीक आहे. हे इक्वेशन ऑफ लाईन्सचे प्रॉब्लेम्स आहेत. ते तिथे तुम्हाला एक्सरसाइज पण आहे. किती आहेत बघा एक्सरसाइज. ठीक आहे. लगेचच्या लगेच सॉल्व करायचा प्रयत्न करू नका. आपण वेळ आहे आपल्याकडे अजून. डिस्टन्सचं एक बघूयात. सगळं झाल्यानंतर मी कधी सॉल्व करायचं तुम्हाला दोन्ही एक्सरसाइज, पहिला ॲट अ टाइम सॉल्व करायचे बरं का तुम्हाला. पहिला एक्सरसाइज आणि याच्यानंतरचा एक्सरसाइज तुम्हाला एकाच वेळेस सॉल्व करायचा आहे. किंवा जेव्हा आपण जुन्या सिलेबसचे प्रॉब्लेम एकत्र बघू त्या दिवशी तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे. जर येत असतील तर सॉल्व करायला काही हरकत नाही. सॉल्व करू नका ह्याचा अर्थ, जर येत असतील तर सॉल्व करायला काही हरकत नाही. येत नसतील तर शांत बसा. मी जेव्हा तुम्हाला PDF सेंड करेन जुन्या बुकमधली, त्यावेळेस तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे. डिस्टन्सचं बघा, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन. P या पॉईंटचं AB AM या लाईन पासूनचं आपलं डिस्टन्स त्याने विचारलेलं आहे. P चे पोझिशन वेक्टर α बार आहे आणि ही खालची लाईन आहे जी आहे त्याचं इक्वेशन आहे R बार = A बार + λB बार. तर याचे प्रॉब्लेम किती आहेत बघूयात आपण. आहेत, भरपूर आहेत. स्क्यू लाईन हा प्रॉब्लेम आणि स्क्यू लाईन
का प्रॉब्लेम घेऊन टाकूया आता, जाऊ दे इथपर्यंत संपून टाकूया. उद्या आपण स्क्यू लाईन घेऊया. हम्म? तर बघा, प्रूफची काही गरज नाही आपल्याला, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट पी फ्रॉम द लाईन आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. पीचं पोझिशन वेक्टर आहे अल्फा. स्क्वेअर रूट ऑफ अल्फा मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर किंवा मॉड स्क्वेअर मायनस अल्फा मायनस ए डॉट बी डॉट प्रोडक्ट आहे डिवायडेड बाय मॉड बी ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्म्युला मोठा आहे, पाठ करावा लागेल. त्यातला अल्फा काय माहिती पाहिजे, ए काय माहिती पाहिजे, बी काय माहिती पाहिजे. अल्फा बार, ए बार आणि बी बार माहिती पाहिजे. अल्फा बार म्हणजे पी या पॉईंटचं पोझिशन वेक्टर, ए बार म्हणजे लाईनचं पोझिशन वेक्टर, तो लाईन खालची लाईन ज्या पॉईंटमधनं पास होत आहे त्याचे पोझिशन वेक्टर, आणि बी बार म्हणजे खालची लाईन कुठल्या लाईनला पॅरलल आहे, इथं डायग्राममध्ये दिसते बघा, याचे पोझिशन वेक्टर. ठीक आहे. आता काय राहिलं आहे, फक्त सबस्टिट्यूट करून आन्सर काढायचं. पी पॉईंट दिलाय 3, 2, 1, त्याच्यावरनं अल्फा बार काढता येत आहे. अल्फा बार म्हणजे पी पॉईंटचं पोझिशन वेक्टर. अल्फा बार काढलाय का बघूयात आपण. हे बघा 3, 2, 1, त्याच्यावरनं 3i + 2j + k आलं. हा ए बार आहे आणि हा बी बार आहे. ए बार, बी बार. सबस्टिट्यूट करा ए बार आणि बी बार. अल्फा मायनस ए विचारलाय, त्यामुळे पहिल्यांदा अल्फा मायनस ए काढला. हा, त्याचा मॅग्निट्यूड विचारलाय, तो काढला. पुढे आता काय सिम्प्लिफिकेशन आहे फक्त. इथं महत्वाचं काय आहे, हे बघा, हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. बरोबर, फॉर्म्युला तर ऑब्व्हियसली महत्वाचा आहे. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आन्सर काढणं महत्वाचं नाहीये, ते तुम्ही नेहमीच करता. मग महत्वाचं काय आहे, एक तर फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि प्रॉब्लेममधलं आणि फॉर्म्युल्यामध्ये कम्पेअर करता यायला पाहिजे. प्रॉब्लेममध्ये आणि फॉर्म्युल्यामध्ये कम्पेअर करता यायला पाहिजे. म्हणजे काय, प्रॉब्लेममध्ये काय दिलंय, प्रॉब्लेममध्ये दिलाय पी हा पॉईंट. इथं कुठे रिलेट करतो, अल्फा बारला रिलेट करतो. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. ए बार कुठे आहे, इथं आहे, इथं पण आहे. बी बार कुठे आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे. हे ओळखता यायला पाहिजे. फॉर्म्युला मधला ए बार प्रॉब्लेम मध्ये कुठं आहे, फॉर्म्युला मधला अल्फा बार प्रॉब्लेम मध्ये कुठं आहे, फॉर्म्युला मधला बी बार प्रॉब्लेम मध्ये कुठं आहे. ते तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. ते तुम्हाला ओळखता आलं तर तुम्हाला सबस्टिट्यूट करून आन्सर काढणं काही अवघड नाही आहे. आता सगळं तुम्हाला माहिती आहे, अल्फा बार माहिती आहे, ए बार माहिती आहे, बी बार माहिती आहे. त्याच्यावरून तुम्ही अल्फा बार मायनस ए बार काढणार, अल्फा बार मायनस ए बारचा मॅग्निट्यूड काढणार, त्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर काढणार, अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बारचा डॉट प्रोडक्ट घेणार. डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, A1 A2 + B1 B2 + C1 C2. बी बार माहिती आहे, बी बारचा मॅग्निट्यूड काढणार. सगळं काढल्यानंतर सबस्टिट्यूट केलं, मग आन्सर काढणं किती अवघड आहे. असं काय अवघड आहे आन्सर काढणं. इथं चुकलाय, ए बार मायनस ए बार झालाय, पण इथं काय पाहिजे, अल्फा मायनस ए बार पाहिजे. इथं पण चुकलाय, अल्फा पाहिजे, इथं अल्फा मायनस ए पाहिजे. इथं इथं अल्फा मायनस एच आहे. सगळ्याचे व्हॅल्यू काढून सबस्टिट्यूट केल्यानंतर फायनल आन्सर काढणं काही अवघड नाही. त्यामुळे डिस्टन्स इतकं काही अवघड नाही आहे. आता इथं खाली ह्याचं बघूया. पी हा पॉईंट दिलेला आहे, बरोबर. पी या पॉईंटवरून अल्फा बार काढणं अवघड आहे का, हा अल्फा बार काढणं काय अवघड आहे का. पहिलाच पॉईंट 0 आहे, म्हणजे आयचा कोइफिशियंट येणार नाही. 0i + 2j + 3k असं येईल. म्हणजे 2j + 3k, अल्फा बार इज इक्वल टू 2j + 3k असं येईल.
किंवा इथं वेगळ्या मेथडनी सॉल्व्ह केला आहे तुम्ही, ठीक आहे. पण आपल्याला इथं तो दिलेला नाही आहे, कार्टेशियन इक्वेशन. हे जे आहे ते वेक्टर इक्वेशन आहे, वेक्टरच्या फॉर्ममध्ये डिस्टन्स आहे, कार्टेशियनच्या फॉर्ममध्ये नाही आहे. तो या प्रॉब्लेममध्ये आहे, किंवा आपला नेहमीचा डिस्टन्स फॉर्म्युला इथं वापरला आहे. नेहमीचा डिस्टन्स फॉर्म्युला वापरला इथं, स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z2 मायनस z1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. तर हे 13वा प्रॉब्लेम एकदा वाचा, समजल्यानंतर आपण उद्या इथून स्टार्ट करूया. मी इथं स्टॉप का करतोय, कारण इथे इलेक्ट्रिसिटी परत कट झालेली आहे, रेकॉर्डिंग स्टॉप होण्याची भीती आहे, कारण नंतर अपलोड व्हायला हवं, बॅटरी तोपर्यंत वाचायला हवी आहे. ठीक आहे. हा 13वा प्रॉब्लेम बघा, जमल्यानंतर आपण उद्या घेऊयात, आणि स्क्यू लाईन काय आहे हे आपण बघूयात. ठीक आहे. उद्या परवा लाईन हा पार्ट संपेल आपला, उद्या आणि परवा 2 दिवसात लाईन हा पार्ट संपेल, आपण प्लेन या पार्टकडे जाऊ शकतो. ठीक आहे. 1 मिनिट.